आषाढी एकादशी खिचडी खाऊन कंटाळा आलाय. चला मग बनवूया आज एक नवीन पदार्थ. तर त्यासाठी मी घेतले आहे इथं साबुदाणे, उकडलेला बटाटा, मिरचीचा ठेचा आणि मीठ. चला तर मग सांगते काय करायची रेसिपी. सर्वप्रथम साबुदाणे आपण गॅसवर भाजून घ्यायचे. ते चला मग भाजून घेऊयात. हे बघा, मी आता मंद मंद गॅसवर हे साबुदाणे चांगले भाजून घेणार आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, कारण की का गॅस बारीक ठेवल्यामुळं साबुदाणा करपत नाही आणि लालही पडत नाही. तर चला हे एक 5 मिनटं आपण छान भाजून घेणार आहोत आणि ते थंड होऊन झाल्यावर त्याची पूड करून घेणार आहोत. तर मग मी भेटते पूड केल्यावर. मी बटाटा किसून घेते इथं. बटाटा किसून झाल्यावर ह्याच्यात छानपैकी मिक्स करायचे पीठ आपण जे की साबुदाण्याचं बनवलं. हे बघा, हे पीठ असं बनलेलं आहे. हे बघा, मी सगळे पदार्थ मिक्स करून हा असा एक डो बनवला आहे. तर आपण याचे बनवणार आहेत नगेट्स, जे की उपवासाला चालणार आहेत. हे बघा, मी असे छोटे छोटे नगेट्सचे शेप देऊन घेणार आहे. सगळे शेप हे बघा किती छान झालेत असे. आता मी सगळे शेप बनवून झाले की तोपर्यंत तेल तापायला ठेवते. तर चला भेटूया मग पुढे काय करणार आहे मी. हे बघा मैत्रिणींनो, मी हे सगळे नगेट्स असे बनवून घेतलेले आहेत. तर आपण ज्यावेळी साबुदाण्याचं पीठ चाळून घेतलं होतं ना, त्यात जे मोठे मोठे साबुदाण्याचे पीस राहिले होते, त्या पिसामध्ये हे काय करायचे, सगळे असे घोळून घ्यायचे. हे बघा किती छान दिसतात ते आपले नगेट्स. हे बघा, जे मोठे मोठे जाडसर असे राहिले होते ना, जे पूर्ण बारीक झाले नव्हते, त्याला हे सगळं घोळून घ्यायचे, जेणेकरून आपण तळताना हे जळणार नाही आणि आतून पूर्ण शिजले जातील. आपल्या साबुदाणा आणि वायालाही जाणार नाही. हे बघा, असे किती छान दिसतंय बघा. आता तळून घेऊयात. हे बघा, आता तेल तापले आपल्याकडे. आता हे त्यात टाकून घ्यायचे आपले नगेट्स. एक 2-3 मिनटं चांगले आपण तळून घेणार आहोत. हे बघा, हे बघा किती छान असा आपल्या ह्याला गोल्डन ब्राऊन कलर आलाय आणि दिसायलाही किती सुंदर दिसत आहे. आणि आपला साबुदाणाही वायाला गेला नाही, जो की बघा किती छान तयार झालेत आपले उपवासाचे नगेट. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.